नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला 42 साईज बोटनेक ब्लाऊज कटिंग करायचे आहे। तर ह्या मापाचा असा प्रॉब्लेम आहे, तर हे माप आहे तो ज्यांचा तो बांधा आहे तो खूप रुंद आहे, तर आपल्याला त्याच्यावरही कटिंग करायचे आहे। तर उंची आहे 14.5 अधिक 1 इंच 15.5 इंच अशा पद्धतीने मी उंचीचं माप टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर आपण बोटनेक ब्लाऊजमध्ये जे शोल्डर आहे ते घेत होतो 6.5 इंच किंवा पावणे 6 इंच 6.5 इंच, तर ह्याच्यामध्ये मी 7 इंचाचं शोल्डर घेतलेला आहे। कारण का त्यांचा जो बांधा आहे पाठीमागचा बॅक साईडचा जो आपला शोल्डर म्हणतात त्याला बांधा हा तो खूप म्हणजे रुंद आहे। तर रुंद असल्यामुळं ब्लाऊज जो आहे शोल्डरवर असा ओढल्यासारखं होऊ नये म्हणून आपण 7 इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे। आणि मोंढा घ्यायचा आहे आपल्याला 6 इंचाचा। त्याच्या आधी आपल्याला 1 इंचानी डन करून घ्यायचा आहे। हे बघा 1 इंच मी डन करून घेतलं आणि तिथून खाली आपल्याला मोंढा मोजायचा आहे। तर आपला जो मोंढा आहे तो आपण घेतलेला आहे 6 इंच आणि जिथं डन केलेलं आहे तिथं मी टिक मार्क करून घेतलेली आहे। आता गळा रुंदी टाकायची आहे आपल्याला 4.5 इंच आणि गळा उंची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। पुढं कोणाला बोटनेकचा वर गळा पाहिजे, कोणाला खाली गळा पाहिजे, प्रत्येकाच्या आवडीनुसार पुढचा गळा खालीवर करता येतो। तर मी 4.5 इंचाचाच गळा घेतलेला आहे आणि सरळ रेष मारून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने। आता आपण काय करणार आहोत, मोंढ्याची सुद्धा सरळ रेष मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मोंढ्याचं मार्किंग टाकून हे बघा आणि ह्या पद्धतीने आपल्याला शोल्डर जे आहे डन करून घ्यायचा आहे। आता एक सरळ रेष मारून घेऊ आणि छातीचा जो चौथा आहे तो टाकून घ्यायचा। त्याआधी आपण 1.25 इंचाचा एक मोंढा घेतलेला आहे आणि अर्धा इंचाने शोल्डरला आतमध्ये डन करून आणि एक तिरकी रेष मारून घ्यायची आणि तिथून परत आपल्याला 1 इंचावर मोंढा टाकून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने बॅक साईड आणि फ्रंट साईड मोंढा टाकून झालेला आहे। आता आपण छातीचा चौथा भाग टाकू। छातीचा चौथा भाग आलेला आहे आपला 10.5 इंच आणि 2 इंच मार्जिनसाठी अशी पूर्ण घडी जी आहे आपली 12.5 इंच आलेली आहे। आणि अशा पद्धतीने छातीच्या चौथ्या भागापासून आपल्याला अशा पद्धतीने मोंढ्याला टिक मार्क करून घ्यायची आणि ड्रॉ करून घ्यायचा आहे। हा झाला बॅक साईडचा मोंढा। आता जो आहे आपण थोडंसं खालती इथं डन करून घ्यायचं आणि हा जो आहे ज्या मोंढ्याला आपण डन करतोय तो मोंढा थोडासा आपल्याला आतून डन करून म्हणजे आतून आकार द्यायचा आहे, जिथून आपण 1/2 इंच थोडंसं आतमध्ये डन केले अशा पद्धतीने हा आकार देऊन झाला आणि गळ्याला सुद्धा मी एक गोलाकार देऊन घेतलेला आहे। तर हा आपला बॅक साईडचा भाग आहे तो पूर्ण तयार झालेला आहे। आता आपल्याला फ्रंट साईड तयार करायचा आहे। त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, तर आपण जो टक्स पॉईंट घेणार आहोत, छातीचा टक्स पॉईंट आहे तो आपला 10 इंच अधिक अर्धा म्हणजे 10.5 इंचाचा पॉईंट आला आणि छातीचा जो आडवा पॉईंट आहे तो आहे 5 इंचाचा। 42ची छाती आहे तर मी पॉईंट घेतलेला आहे 5 इंचाचा आणि सरळ रेष मारून घेतली आणि 2 इंचाचं आपल्याला पफसाठी एक तिरकी रेष मारून घ्यायची आहे। आता आपल्याला जे 2 इंच तिथून आपल्याला खालती अर्धा इंच अशा पद्धतीने आणि अर्धा इंच अशा पद्धतीने टिक मार्क करून घ्यायची। हे जे 2 इंच आपण घेतलेलं आहे ते आपल्याला ह्या कडेला एकदा वाढून घ्यायचं आहे। वरतून आपल्याला 1/2 इंच अशा पद्धतीने एक तिरकी रेष मारून घेतली आपण। हा झाला आपला जे आपण पफसाठी घेतलेला होता तो पार्ट आहे तो आपला तयार करून घेतला आपण। आणि हे बघा पफला अशा पद्धतीने वरती सुद्धा एक शेप द्यायचा आहे आणि वरतून आपल्याला 1/2 इंचाने हे जे आहे आपल्याला कट करायचं आहे। तर अशा पद्धतीने हा शेप झाला आणि आता आपल्याला पफला जो खालून आहे तो शेप देऊन घ्यायचा आहे लगेचच। हे बघा अशा पद्धतीने जे आहे आपली पूर्ण मार्किंग झालेली आहे। तर चला तर आता आपण कटिंग करून घेऊ आणि त्याआधी अर्धा इंचावर जी मार्किंग केलेली होती त्याला सुद्धा तिरकी रेषी मारून आणि गोल शेप देऊन घ्यायचा आहे। चला आता आपण कटिंगला सुरुवात करू।
चला आता बाहीची कटिंग करू. बाहीची उंची आहे ती 10.5 इंच. आपल्याला 1 इंच ॲड करून 11.5 इंचावर एक बाहीची उंची टाकून घ्यायची आहे आणि सरळ रेष मारून घ्यायची आहे. आणि पूर्ण घडी आपली बाहीची जी आहे 12.5 इंच भरलेली आहे, पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता आपण दंडघेर टाकणार आहे. दंडघेर टाकायचा आहे आपल्याला पावणे 6 इंचाचा दंडघेर टाकायचा आहे आणि 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दंडघेरापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा अजून. आणि ह्या पद्धतीने कॅफ हाईटसाठी सुद्धा मी 3 इंच वर एक सरळ रेष मारून घेतली आणि अशा पद्धतीने ह्या तिरक्या रेषा मारून घेतलेल्या आहेत. आणि आपला जो दंडघेर झालेला आहे 2 इंच एक्स्ट्रा आपण घेतलेला आहे, इथून आपल्याला 1 इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आणि मग अशा पद्धतीने जो आहे आपल्याला बाहीला शेप द्यायचा आहे. आणि इथं थोडंसं आपल्याला आतून घ्यायचा आहे शेप. अशा पद्धतीने जो आहे आपल्या बाहीचा शेप झालेला आहे. बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही साईडचा जो बाहीचा शेप आपला झालेला आहे. तर चला सर आपण बाहीसुद्धा कटिंग करून घेऊ. तर तुम्हाला माझा आजचा कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला एक सांगते, ह्या व्हिडिओमध्ये एक ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेली आहे. ज्या बाहीचा म्हणजे त्यांचा बांधा जो आहे तो रुंद आहे, तर रुंद बांधा असल्यामुळं आपण जे शोल्डर आहे ते मोठं घेऊ शकतो अशा पद्धतीने. आणि ही जी आपल्याला बाही जी आहे ज्यावेळेस आपण टीच करणार आहोत तर आपली जी बाही आहे ती देवसेना बाहीवाणी आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला बाहीची सुद्धा आपल्याला हे बघा कटिंग मी 6.5 इंचावर मार्किंग बाहीला काठीला करून घेतलेला आहे. आणि इथं सुद्धा आपण एक 7 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. आणि एक सरळ रेष मारून एक आपल्याला सरळ कपडा कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने हा झाला आपला बाहीचा कपडा कट. आणि हे झाले आपले ब्लाऊज पीससुद्धा पूर्ण कटिंग झालेला आहे. तर मी पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला जर माझा कटिंगचा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि तुम्हाला काय वाटलं तर कमेंटही करत जा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.